जुई हे एकदा पाहून घे. मला खूप टेन्शन आलंय साई. टेन्शन कसलं? सरांनी हा प्रोजेक्ट आपल्या दोघांना दिलाय. हा नीट होईल ना? अगं चॅलेंज घेण्यासाठीच असतं ना. आणि सरांनी आपल्याला एवढी संधी दिली तर तिचं सोनं करा सोडून तू टेन्शन कसलं घेते? आणि मी आहे की हा. जय हवा होता. हा साई तुला माहितीये जय खूप हुशार आहे. त्याने केलेलं प्रत्येक प्रेझेंटेशन हे छान असतं. आता दाभोळकर सरांचंच बघ ना. हा शेवटी त्यांना त्याचं प्रेझेंटेशन अप्रूव्ह करावंच लागलं ना. जय आणि मी सुरुवातीला एकत्र काम केलंय. जिथे सगळ्यांचे विचार थांबतात तिथे तो विचार करायला सुरुवात करतो. आणि त्याची हीच गोष्ट मला खूप आवडते. काय जुई मॅडम, काय चाललंय? नवरे काका ते जय आम्ही काम करत होतो. काम कसलं? गप्पा मारताय तुम्ही? असा वेळ फुकट घालवता आणि मग कामं पेंडिंग राहतात. सरांनी तुम्हाला नवीन प्रोजेक्ट दिलाय, ते लवकर व्हायला हवं. होईल, सगळं होईल नवरे काका. आणि जुई काही गप्पा मारत नव्हती, ती कामाचंच बोलत होती. मी ऐकलंय त्या जय साहेबांबद्दल बोलत होत्या. हा कुठल्या प्रोजेक्टचा भाग आहे? अहो नवरे काका, म्हणजे प्रोजेक्टचा भाग नाहीये, पण जय कोणत्या पद्धतीने काम करतो ते सांगत होती मला. आणि चांगलंच आहे ना, म्हणतो मी नवीन आहे, मला प्रोसेस लक्षात येईल ना कामाची सगळी. त्याच्यामुळे नाही का जुई? हो. बर, मग तुमची कामाची प्रोसेस अशीच चालू राहू देत. खरंच जयची प्रोसेसच वेगळी आहे. काय रे, काय झालं? अगं 5 दिवसामध्ये म्हणजे आपल्या सगळ्या क्लायंटचे मीटिंग पण झाल्या पाहिजे आणि साईट सीइंग पण झालं पाहिजे. कसं शक्य आहे? म्हणजे अवघड आहे, 500 लोक आहेत. अजिबात अवघड नाहीये. हे जयला खूप चांगलं जमतं. आपण त्याला विचारूया. हा म्हणजे विचारू, पण आधी आपण एकदा ट्राय करू, मग त्याला विचारू. साई एवढा वेळ नाहीये, आपण जयला विचारूया ना. अगं जुई, आता प्रत्येक वेळेला त्याला थोडं जमणार आहे आपल्याला मदत करायला. हा आपले प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायला शिकलं पाहिजे ना, नाही का? जुई, काय झालं? एनी प्रॉब्लेम? काही नाही, एक प्रॉब्लेम होता पण सॉल्व्ह झालाय तो. म्हणजे सॉल्व्ह होईल आता. काही मदत हवी असेल तर सांग आम्हाला, आम्ही आहोत. साई, तुझा पहिलाच प्रोजेक्ट आहे ना, म्हणून म्हटलं. पाहिलंस? चल आपण जयला विचारूया. मी एकदा प्रयत्न करतो ना, मग विचार. त्याला दाभोळकरांनी बोलवलंय. हा? काय कदम? मिस्टर जयराम, खूप आनंद झाला असेल ना तुम्हाला अविनाश सरांनी तुमचं कौतुक केल्यानंतर? सॉरी सर. हा गुड. नाही, आनंद व्हायला काही हरकत नाही.
पण निंबाळकरांबरोबरचं डील तुम्ही कॅन्सल केलं. इट्स युअर विश. फक्त एक लक्षात ठेवा, माझ्या स्टाफ पैकी एकाची जरी काही कंप्लेंट आली किंवा तुम्ही सांगितलेल्या फॅसिलिटीज कमी पडल्या तर मग काय होईल हे तुम्हाला सांगायला नकोस, नाही का? सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही ज्या ज्या डिमांड्स केल्या आहेत त्या सगळ्या पुरवल्या जातील. खात्री आहे माझी. मला आवडला हा तुझा कॉन्फिडन्स. पण मला हाही कॉन्फिडन्स आहे की मिस्टर निंबाळकर तुला ती हॉटेल्स मिळूच देणार नाहीत. यू डोंट नो मिस्टर निंबाळकर, ही इज अ बिग मॅन. सॉरी सर, निंबाळकरांचाच सारखा फोन येतो. सतत कट करणं बरोबर दिसत नाही ना. नाही, आणि हा फोन अटेंड करूनही तुझं काही फार चांगलं होणार नाहीच आहे. ऍक्च्युली सर, निंबाळकर देवटूरच्या टर्म्सवर काम करायला तयार आहेत. त्यांनी माफी मागितली. मी त्यांना म्हटलं की आता उपयोग नाही, खूप उशीर झालाय. पण तरी हे असे सारखे फोन करतात. मी आता त्यांचा फोन अटेंड केला पाहिजे ना. आणि हो सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ADM ला जी हॉटेल्स हवी आहेत तीच मिळतील. येतो मी. बोला निंबाळकर सर. हां, अहो तुम्ही देताय त्यापेक्षा 20% कमी रेट्स मिळतात मला. शिवाय सगळ्या सर्व्हिसेसही उत्तम आहेत. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर करू आपण निगोशिएट. नाही नाही, मला फक्त 1-2 दिवस लागतील. हो, मग भेटू आपण. आणि हो निंबाळकर सर, तुम्ही देव टूर्सच्या टर्म्सवर काम करायला तयार आहात म्हणून भेटण्यात अर्थ आहे. हा, मी वेळ कळवतो. थँक्यू सर. काय रे जय, हे काय आता नवीन निंबाळकरांचं? नंदिनी मॅडम, ते निंबाळकर देव टूर्सच्या टर्म्सवर काम करायला तयार झालं. व्हेरी गुड जय. शेवटी काम निंबाळकरांनाच दिलंस तर. पण ते करताना कंट्रोल आपल्या कंपनीकडे ठेवलेस. गुड. हो, मी निगोशिएट करणार. आणि आता यामुळे आपल्याला इतर क्लायंट्सना सुद्धा निंबाळकरांची सर्व्हिस देता येईल, ते पण अफोर्डेबल रेट्स मध्ये. याला म्हणतात एका दगडात 2 पक्षी मारणं. होणार होणार, मोठा बिझनेसमॅन होणार तू. थँक्यू. जय, दाभोळकरांच्या सोबत काम करता करता त्यांच्याकडून बरंच शिकलायस हं तू. कर कर, अशीच प्रगती कर. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. चालू दे तुमचं. असे का बघताय माझ्याकडे? ओहो, दाभोळकर दी सेकंड. असं काही नाही आहे निलोत्तमा मॅडम.
खरं सांगू तिलोत्तमा मॅडम, मला देखील जयराम अगदी तसाच वाटतोय. हो ना. मी काय म्हणतोय ते एकदा ऐकून तरी घे. आपण किती वेळ विचार करायचा? पण आपला प्रॉब्लेम आपल्याच्याने सॉल्व्ह होतोय का नाही ते तरी बघू ना. हे बघ साई, वेळ महत्वाचा. आपण जयला विचारूया. हा म्हणजे विचारायला काहीच हरकत नाही, पण तो पण बिझी आहे ना. एवढाही बिझी नाहीये. आणि मला वाटतं तू जर थोडा वेळ दिला ना तर मी हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करू शकतो. जय, एक मिनिट अजून. हा नाही, हे बघा मिस्टर कोकाटे, आपण जे काही ठरवलंय ना ते तसंच होईल. येस, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू. थँक्यू. बोल ग, काय झालं? अरे फोन का ठेवलास? मी थांबले असते. नाही, माझं झालं होतं बोलून. बोल तू. तुझी जरा मदत हवी होती. हे बघ ना, अरे काहीच कळत नाहीये. 8 तासात एवढं सगळं फिट करायचं. त्यात 500 जण आणि फक्त 5च दिवस. बघ ना कसं मॅनेज होईल हे सगळं. हे बघ जुई, ही अशी कंडिशन आपल्याकडे बरेच वेळा येते, पण यावर ना माझ्याकडे एक सुपर फॉर्म्युला आहे. हे बघ, हे केलंस की झालं. ओ, म्हणजे हे असे ग्रुप्स डिवाइड करायचे, मग एकदम सोपं पडेल ना. साई, हे बघ, इतकं सोपं होतं ते. अरे आम्ही एवढं डोकं लावलं पण आम्हाला काही जमलं नाही. पण तू जीनियस आहेस. हा, नुसता जिनियस नाही हा. ही इज दाभोळकर दी सेकंड. जय, हा असा प्रोजेक्ट मी पहिल्यांदाच करतेय. म्हणजे एक जबाबदारी आहे ना. काही अडलं तर सांगशील ना. हो, घे. हॅलो, हा सर. हो, आलो. थँक्यू. वेलकम. जुई, जा आता. 500 लोक मॅनेज करायचे. May I come in, sir? येस, कम इन. गुड मॉर्निंग सर. इट्स रिअली अ गुड मॉर्निंग. म्हणजे मला कळलं नाही. बसा. मिस्टर जयराम, कॉंग्रॅच्युलेशन्स.
थँक्यू सर. पण कशासाठी? निंबाळकरांच्या बाबतीत तुमचा निर्णय योग्य होता मिस्टर जयराम, हे मला पटलं आणि आता ते सिद्धही झालं. निंबाळकरांचा फोन आला होता ग्रीट करायला. देव टूरचा एक भाग असल्याबद्दल त्यांना खरोखरच खूप आनंद आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं मिस्टर जयराम. थँक्यू सर. तुम्ही त्यांच्याबरोबर ज्या निगोसिएशन्स केल्यात आणि त्याच्यामुळे आपल्या कंपनीला जो काही फायदा होणार आहे त्याच्या इन्सेंटिव्ह आणि त्याचं ॲप्रिसिएशन तुम्हाला नक्कीच मिळेल. सर मी हे सगळं इन्सेंटिव्हसाठी नाही केलंय. कंपनीचा फायदा होणं माझं कर्तव्य आहे. आणि अशा एम्प्लॉईचं कौतुक करणं हे कंपनीचंही कर्तव्य आहे मिस्टर जयराम, आणि म्हणूनच हा इन्सेंटिव्ह. थँक्यू सर. पण मिस्टर जयराम, यापुढे मला याहीपेक्षा जास्त चांगली कामगिरी हवी. अर्थात या अपेक्षा तुम्हीच वाढवले. शुअर सर. मे आय कम इन सर? कम इन. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग साई प्रसाद, कसं झालं काम? सर. मी सगळी प्रोसेसला एन्जॉय करतोय सर. म्हणजे खरं तर थोडी कसरत होतीये प्लॅन तयार करायला, पण शिकायला पण तेवढंच मिळतंय, नव्या नव्या गोष्टी कळता येते. आणि जो यायचं ना सोबत, तिचं समाधान होईपर्यंत ऑप्शन द्यायला लागतात. मी प्रयत्न करतोय सर. पण ते प्रयत्न योग्य दिशेने व्हायला पाहिजेत, हो ना मिस जोई? हो सर. साई प्रसाद आणि जोई, हे प्रेझेंटेशन घेऊन तुम्ही स्वतः क्लायंटकडे जायचं आणि सगळ्यात महत्वाचं, हे डील क्रॅक व्हायला पाहिजे. थँक्यू सो मच सर. म्हणजे तुम्ही आमच्यावर, आय मीन मी एवढं नवीन असताना एवढा विश्वास दाखवताय सर. थँक्यू. असाच विश्वास मी मिस्टर जयरामवरही दाखवला होता आणि आज त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. लक्षात ठेवा, विश्वास टाकल्यानंतर आपली जबाबदारी वाढलेली असते आणि मला खात्री आहे की तुम्ही दोघेही ती पूर्ण करा. डेफिनेटली सर. पण सर, आम्ही दोघं. काय झालं मिस जोई? तुम्ही एक्सपिरियन्स आहात, तुम्हाला नक्की जमू शकतं. ओके, एक काम करा मिस्टर जयराम, या मीटिंगला तुम्ही या दोघांबरोबर राहा. म्हणजे त्यांना काही अडचण आली, काही मदत लागली तर तुम्ही त्यांना मदत करू शकता. ओके सर. तुम्ही येऊ शकता. अजय, आज आम्ही केलेलं काम एकदा बघून घेशील का? म्हणजेच तेवढं तोही लूप मध्ये राहशील. मला अगं आत्ता एक मीटिंग आहे, मी उद्या बघतो. पण उद्या नक्की बघशील ना? एक काम कर जोई, मला मेल करून ठेव, मी बघून घेतो. आणि साई प्रसाद आहे ना तुझ्यासोबत? मला त्याच्याबद्दल खात्री आहे. काय साई? हा, नक्की नक्की. बघ, मी निघतो. चल, बाय बाय बाय. जुई, हे बघ, म्हणजे जय आपल्या सोबत आहेच आहे, पण फक्त आपल्याला गाईड करायला आहे. म्हणजे उद्या असं व्हायला नको की सगळं कामाचं लोड त्याच्यावरच येऊन पडलाय, नाही का? आणि तसंही आजकाल किती धावपळ करतो तो, बघते ना तू. हो. त्याच्यामुळे कसं आहे, तो जरी सोबत असला तरी डोकं आपणच लावायचं. म्हणजे जास्त अडलं तर तो आहेच आहे. नाही नाही, तसं नाही. मी ओळखते ना जयला. जरा जरी अडला ना तरी तो आहे. ती काय बोलली तिचं तिला तरी कळलं का? काका, हा जायचं नाहीये तुम्हाला घरी? सगळे निघाले. नाही, जरा ते फाईल्स नीट ठेवतोय. काय होतं, आयत्या वेळी सापडत नाही. जय मीटिंग डायरेक्ट घरी जाणार? नाही नाही, त्याची मीटिंग झाली की मध्ये आम्ही भेटू आणि मग एकत्र घरी जाऊ. तुमचं काही काम होतं का काका?
नाही 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 काम नव्हतं. म्हणजे मी आता निघालोय, म्हटलं बघूया. पण त्याने मला खुश करायचा विडा उचललाय. अरे म्हणजे मला जसं नाही, सगळ्यांनाच खुश करतोय तो. हो, खूप बिझी करून घेतलंय त्यांनी स्वतःला. अगदी म्हणजे सिक्सरवर सिक्सर मारतोय. आज या क्लायंटला परत बोलवलं, उद्या त्या क्लायंटला परत बोलवलं. अगदी म्हणजे सेकंड दाभोळकर. एकदम एकदम बरोबर बोलताय तुम्ही. जय सर ना एकदम वन मॅन शो झालेत. म्हणजे आज हा गडफत्ते, उद्या तो गडफत्ते, परवा आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. कसलंच टेन्शन नाही. कसले प्रॉब्लेम?